ठिकाणी खेळते कलिना या ठिकाणी एअर इंडिया ग्राउंडवरती आपण सुप्रीमो चषक पाहतोय टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप. बाबू आणि मयूर दोन्ही सलामी फलंदाज आलेले आहेत. एका बाजूला मालाडची टीम आणि एका बाजूला सांताक्रूजची ही टीम. मालाड लेजंड DP11 वंडर टॉस आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट आणि 11 स्टार सांताक्रूज या संघाला आमंत्रण दिले फलंदाजीसाठी. गोलंदाजी एंडवरती गोलंदाज असतील तर आम्हाला नावं सांगायचे. प्रदीप गोलंदाजी एंडवर आहे. प्रदीप स्ट्रायकिंगला आहे तर बाबू. चला स्ट्राईकला मयूर आणि नॉन स्ट्रायकेडला बाबू आणि गोलंदाजी एंडवर आहे प्रदीप. होते इथे मॅचला सुरुवात. सेकंड मधला पहिला सामना मालाड लेजंड आणि DP11 आणि 11 स्टार सांताक्रूज. 5 षटकाचा सामना राहिले. पहिला फर्स्ट हाफमध्ये आपण पाहिलं ते गोरेगाव लेजंडनी कमालीची इथे सुरुवात केली आणि सेमीफायनलमध्ये दाखल झाली. दर सालाप्रमाणे ही प्रतियोगिता तुमच्या आणि आमच्या भेटीला येते. सीझन 4 मध्ये आपल्या सर्वांचा आलेल्या सर्व टीमचे खेळाडूंचे हार्दिक मनापासून स्वागत असेल आयोजकाच्या वतीने. गोविंदनगर मोठे मैदान ह्या ठिकाणी दर सालाप्रमाणे ह्या प्रतियोगितेची सातत्याने वाट पाहत असाल. ती वाट तो क्षण संपलेला आहे कारण ही प्रतियोगिता तुमच्या आणि आमच्या भेटीला आली आहे. विजय माने, प्रकाश सारंग, धर्मेश पटेल, सुशीलदादा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीप्रमाणे ही प्रतियोगिता तुम्ही आणि मी पाहत असता. HR स्पोर्टची पूर्ण टीम हा टेलिकास्ट दाखवत असताना चला होते सुरुवात. सेकंड हाफ पहिला सामना. पहिला बॉल कमी गतीने टाकलाय. चांगला अप्रतिम चेंडू. त्याच्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये पॉईंटच्या क्षेत्रामध्ये तिथे एक क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे कारण लेग स्पिनरची भूमिका करत असताना. हा पुन्हा एकदा आपण फिल्डर तिथे तैनात आहे. कशासाठी तर याच्यासाठी कारण हीच खासियत आहे स्टंप टू स्टंप गोलंदाजी. 5-5 षटकाचे सामने राहतील. पहिला फ्रेश सामना जो असेल तो 5 षटकाचा खेळवला जाईल. अजून एक आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावरती पूल करण्याचा प्रयत्न तर केलेत पण धावा एक तर आली आणि एका धावाने स्वतःचं खातं उघडलं आणि टीमचं देखील खातं आलंय. एक लॉस ऑफ सीधे विकेट पहले षटक चालू असताना. मुझे भाई जो हमारे स्क्वायर लेग अंपायर थे आज यहाँ पर इस मैच में खेलते हुए हम देख रहे. चांगला बॉल आणि चेंडू हवेत सुटलाय. खेळाडू तर होता तिकडे. चांगली फिल्डिंग तैनात केली होती. फील्ड टू फील्ड गोलंदाजी पण हातात चेंडू निसटलाय. 40+ चे हे सर्व लेजंड तारे सितारे मालाड नगरी सॅन्टा नगरी ह्या सर्व ठिकाणाकडून हे 40+ चे सर्व स्टार प्लेयर इकडे या सुपर संडे मध्ये प्रतियोगितेमध्ये खेळताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल आणि कहा जबरदस्त फिल्डिंग. फिल्डर तिथे तैनात केलाय आणि आपली भूमिका पुरे पार इथे पाळतोय. जबरदस्त क्लास गोलंदाजी. धावा मात्र आल्यात त्या 2. अजून एक हो व्हॉट अ ब्युटिफुल बॉल अँड ब्युटिफुल कीपिंग. शेवटचा बॉलही देखील पॅडलशिप खेळण्याचा प्रयत्न होता. चला षटक क्रमांक 1 संपलंय. मनोज भाई पहिला बॉल वाईटचा. ओके थँक्यू. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 3. एक गडी बादही झालेला नाहीये तर चांगली इथे प्रदीपची गोलंदाजी म्हणावी लागेल.
रजनीश भाई. हो हो, अप्रतिम बॉल, क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. पहिल्याच बॉल ते सन्मान देत असताना उत्कृष्ट अशी गोलंदाजी. हाय जंप आहे त्यांची गोलंदाजी जेव्हा करतायत. जसा येतोय ही केली जंप, हा घेतला बॉल आणि पुल केलाय. एक धाव तर आली आहे, झाडाला लागलं तर आपल्याला पूर्ण करायच्या धावा. जोपर्यंत पंचाचा निर्णय आहे तोपर्यंत आपल्याला धावा पूर्ण करायच्यात. तो सुरुवात अप्रतिम आतापर्यंत झालेली म्हणावी लागेल. मला लेजंड DP11 ह्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फिल्डिंग का निवडली ती यासाठी निवडली आहे कारण त्यांच्याकडे तसे क्वालिटी स्पिनर आहेत. ते आपण पाहिलेच पहिल्या ओव्हरमध्ये आणि ह्याही ओव्हरमध्ये आपण पाहतोय. हा पुल केलाय, चेंडू हवेत, विकेटची आहे संधी आणि संधीचा केलाय सोनं, चुकी केली नाही आणि पहिला गडी बाद. रजनीश भाई के खाते में जाती हुई ये विकेट. चला नवीन सचिन, नवीन फलंदाज येतोय सचिन. आतापर्यंत गोलंदाजी अप्रतिम राहिलेली आहे. कुठल्याही प्रकारचा स्लॉट मध्ये चेंडू देत नाही, पाल्यामध्ये देत नाहीये चेंडू. बॅक टू बॅक असे हे गोलंदाज प्रभावित करत असताना ह्या प्रतियोगितेमध्ये 40+ तालुका हा इकडे चालू आहे. फर्स्ट हाफ मध्ये गोरेगाव लेजंडने बाजी मारली. चांगला बॉल हलक्या हाताने क्लास केलाय तिकडे. मनगटाचा वापर एकदा पूर्ण तर आली, दुसऱ्या धाबासाठी जातील का, पण चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. काय एनर्जी आहे, कोण म्हणेल यांना 40 वर्षीय हे सर्व खेळाडू आहेत. यंगस्टरला देखील लाज वाटेल की अशा प्रकारची यांच्यामध्ये ती एनर्जी आहे. सुंदर क्रिकेट आतापर्यंत आपण पाहिले अबव 40च्या ह्या माध्यमातून. हीच तर खरी खासियत आहे मालाड चषक 2025 की 40+ देखील सर्व खेळाडूंना संधी मिळते प्रतियोगितेमध्ये खेळण्याची. पुन्हा दाखव टप्प्याचा बॉल पुढे जाऊन फक्त स्लाइस केले, एकच दाब येईल. बॅटचा फेस फक्त खोलला होता, मारण्याचा तर प्रयत्न होता पण थोडीशी कमी गतीने आलेला चेंडू आणि त्याच्यावरती फक्त स्टेप आउट करून पंच केलाय आणि धावा येतील फक्त एकच. एक धावा इथं बनवत असताना टीमची धावसंख्या होते 6. एक गडी बाद, 6 रन. आहा, यंदा मॅकेल चेंडू खाली राहिला आणि विकेट किपरचं कौतुक करावं तेवढंच कौतुक कमी. काय लाजबाब किपिंग करत आहेत एस्टच्या पाठी. 2 षटक संपलेत आणि 2 षटकामध्ये ह्याही ओव्हरमध्ये धावा आल्या 3. इकॉनॉमिकल गोलंदाजी करतायत. पहिल्या ओव्हरमध्ये प्रदीप, या ओव्हरमध्ये रजनीश आणि पुन्हा एकदा इकडे प्रदीपकडे गेलेत कॅप्टन, कारण त्यांना माहिती आहे पण एक दुसरे जे हँडशेक करत आहेत त्यांना माहिती आहे की कशा प्रकारचे आम्ही खेळाडू आहात. एक दुसऱ्याला सातत्याने ओळखतो. ते सांगत असताना HR स्पोर्ट देखील एक चांगला स्पोर्ट्स आपण पाहतोय. यांच्या माध्यमातून अतिशय HD क्वालिटीमध्ये ही प्रतियोगिता आपण पाहतोय. लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट्स करा. नोटिफिकेशनला बेल आयकॉन दाबणं विसरू नका, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन नोटिफिकेशन मिळतील. हीच खासियत आहे HR स्पोर्ट्सची. चांगला बॉल आता स्लॉट मध्ये आलाय, खेळाडू आहे, झेल पण नाही, फक्त पाहत राहा आणि या चौकाराचा आनंद घेत राहा. हा येतोय प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. कुठेतरी मोकळा श्वास घेतला असा. आतापर्यंत 2 षटक संपलेत आणि एकही चौकार आलेला नाहीये. तर तिसरा ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती स्वागत केले, आले, थोडं ऑप्शनला गेला, शफल झाला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेट क्षेत्रामध्ये 4. अजून एकदा कमी गतीला लागला, पूल झालाय आणि चुकी करणार नाहीये. चौकाराच्या नंतर विकेट.
चला नवीन फलंदाज जॉन. चला प्रदीपने देखील एक गडी बाद केलाय. नवीन फलंदाज येतोय जॉन. 10. तिसरं षटक चालू आहे. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 10 या आकड्यावरती. पुन्हा प्लेयर आहे तिकडे. सुंदर असा एफर्टी देखील त्याच्या माध्यमातून पाहिले. सागर भाई हे वहां पर. सागर भाई हे आमचे स्कोरर आहेत. कालपासून ते आतापर्यंत स्कोर लिहिले पण आता त्यांची मॅच आहे तर तिकडे गेलेत आणि त्यांचेच फॅमिली मेंबर मुलगा आहे ना त्यांचे सुपुत्र त्यांचा मुलगा त्यांची जागा इथे घेतोय. मतलब सागर भाई वहां पर मैच खेलने गए लेकिन उन्होंने जरा भी अपन नाराज नहीं किया. मेरी जगह तो संभाल ले बेटा. चांगला बॉल और पिच बॉल होता. फ्लाइटेड बॉल होता. एक धाव तो केली आहे आणि दुसऱ्या धावासाठी जाणार नाही. चांगली फील्डिंग इथे रजनीश भाई की. रजनीश भाई तो मुझे ऐसा लग रहा है कि आज रजनीकांत जैसी फील्डिंग करे. इतना फुर्तीले इतने चुस्त. पुन्हा एकदा चांगला बॉल. बॅटचा कट डायरेक्टली चमोका पण नाही. पूर्णपणे सेफ सुरक्षित. एक धाव इथं वाढत असताना टीमच्या धावसंख्येचा विचार केला तर 13 धावा झाल्या धावफलकावरती. गडी बाद झाले 2. 11 4 सांता क्रूज हा संघ थोडंसं शांत कारण तशा प्रकारची गोलंदाजी झाली आहे. अजून एक टप्प्याचा बॉल. चेंडू थोडासा खाली राहिला. मिड विकेट कावकर्ण क्षेत्रामधून खेळाडू येतोय उचलतोय फेकेल पण तोपर्यंत एकच धाव. तो 3 षटक संपलेत आणि 3 षटकाच्या समाप्तीच्या नंतर टीमची धावसंख्या 14. 2 गड्याच्या बाद. आणि ह्या ओव्हरमध्ये जर का विचार केला 8 धावा आलेल्या आहेत. प्रदीपने आपल्या गोलंदाजीचा कोटा जर आपण सांगितला 2 षटक टाकलेत 11 धावा देऊन 1 गडी बाद केलाय. इकॉनॉमिकल गोलंदाजी म्हणावी लागेल प्रदीपची. ज्यासाठी ओळखला जातो आपली ओळख पटवली आणि जशी छाप आणि तशी छाप त्याने या मॅच मध्ये सोडली आतापर्यंत. नवीन गोलंदाज येतोय पिंकेश. चला 14 धावा झाल्या तर आहेत पण सन्मानजनक स्कोर जर तुम्हाला बनवायचा असेल तर चौकार षटकार मारावे लागतील. 12 चेंडू तर शेष आहेत. बघा 12 चेंडू मध्ये किती धावा बनवतील आणि किती धावाचं आव्हान समोरच्या टीम समोर ठेवलं जाईल. हा चांगला बॉल. पहिलाच बॉल मध्ये क्लीन बॉल केले पिंकेश यादव. भाई बरोबर नाम बोलो भाई प्लीज. सुनील. नवीन फलंदाज येतोय सुनील. पिंकेश भाई ने पहली ओवर पर यहाँ पर पहली गेंद पर विकेट प्राप्त करके दिया. अब अगले बल्लेबाज आएंगे सुनील. अब यहाँ पर कुछ करना पड़ेगा सांता क्रूज की टीम को जब रन बनाने होंगे. अभी तक रन तो आए नहीं. 3 विकेट यहाँ पर जा चुके. टीम का स्कोर बढ़ते हुए 14 रन. चौथा ओवर यहाँ पर प्रगति पर चलता हुआ. आप देख रहे हैं मलाड चषक 2025 सीजन 4. आप सभी का स्वागत है. काफी बढ़िया यहाँ पर यह प्रतियोगिता. आज का इस प्रतियोगिता का आखिरी दिन HR स्पोर्ट्स के माध्यम से यह प्रतियोगिता लाइव दिखाई जा रही है. हल्के हाथों से यहाँ पर खेलने का प्रयास. लेग बिफोर विकेट. हो क्या बात है. गुड प्रेजेंस ऑफ माइंड. विकेट कीपर क्या बात है. IPL चालू है. धोनी के बाद मुझे लगता है इस विकेट कीपर को जरूर अगले साल IPL के लिए बुलाएंगे. अर्जुन जा रहे हैं यहां पर. वाह भाई वाह. अबव 40 के ये सभी प्लेयर अपने जलवे बिखरते हुए
आज से तो विकेट कीपर के बॉल छूटी पर इस बार बॉल पर गए, पीछे देखा, सिर्फ गेंद को यहाँ पर फेंका। और बचपन में शायद ज्यादा कंचे खेले रहेंगे विकेट कीपर ने। अर्जुन सुंदर कीपिंग। हा विकेट तरी याचाच आहे, विकेट कीपरचाच आहे. काय लाजवाब गेला आणि स्मार्ट जबरदस्त क्विक हँड क्विक थ्रो. चौथा विकेट बाद. धावा झाल्या 14. अजून एक चांगला बॉल आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेट काव करणं क्षेत्रामध्ये कार्पेटच्या सायने चेंडू येतोय. दुसऱ्या धावासाठी निघालेत. काय घडतंय? एकच अँगलनी जात आहेत. गोलंदाजी एंडला दिलाय पण प्लेयर तिथे आत. आता हे काय घडतंय? तू चल मैं आया अशी परिस्थिती आता सॅन्टा क्रूजच्या डगआउट मध्ये झालेली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं, कार्पेटच्या साहाय्याने खेळाडू आला, थ्रो केला आणि नॉन स्ट्रायकर एंडला खेळाडू तिथेच आहे, त्याने पाहिलंही देखील नाही आपल्या पार्टनरला. आणि अर्जुन आउट होऊन पुन्हा एकदा डगआउट मध्ये येतोय आणि आउट झालेत. रन आउट धावचित. इसे कहते नजर हटी दुर्घटना घटी. नजर नहीं थी और यहाँ पर आउट. बैट्समैन नाव नितिन. नवीन फलंदाज नितिन. चांगला बॉल, खेळाडू आहे तिथे बॉलच्या क्षेत्राला. अजून एक संधी पण नाही. थ्रो थोडासा लेझी आला आणि तोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत एकदा विकेट पूर्ण केली. टीमची धाव संख्या झाली 16, गडी बाद झालेत 5. चौथं षटक प्रगतीपथावरती. प्लस तालुका हा सेकंड हाफ मधला पहिला सामना. एका बाजूला मालाड, एका बाजूला सॅन्टा क्रूज. टॉस जीतकर यहाँ पर फील्डिंग का निर्णय लिया. अब कुछ हद तक ये निर्णय काफी बढ़िया साबित हुआ है. आहा चांगला बॉल जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, पण पाठी विकेट कीपरचं कौतुक करा तेवढंच कमी. खरंच प्रभावित केलंय विकेट कीपरना म्हणावं लागेल. आम्ही गोलंदाज फलंदाज याचं कौतुक करतो, पण विकेट कीपरही देखील एसटीच्या पाठी आहे, चांगली कामगिरी करतात. सोपं नसतं की इंटरनॅशनल क्रिकेट, टेनिस क्रिकेट असो कुठलाही क्रिकेट असो, विकेट कीपर की भूमिका निभावणं. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आहे, हवेमध्ये खेळाडू होतोय गोल. अजून एक विकेट, विकेट नंबर 6. टीमची धाव संख्या 16, लॉस ऑफ 6. 4 षटक संपलेत. शेवटचे 6 बॉल, धावा झाल्या 16. DP11 मलाड लेजंडने का टॉस जिंकून का आम्ही क्षेत्ररक्षण निवडले, तर यासाठी आम्ही क्षेत्ररक्षण निवडले. आमच्याकडे बॉलिंग आहे, आमच्याकडे चांगली फिल्डिंग आहे, आमच्याकडे चांगली फलंदाजी आहे. धवल चला आणि बॉलरचं नाव सांगायचं शेवटचं वर जो टाकणार आहे विजय. शेवटची षटक, शेवटची ओव्हर. टीमची धाव संख्या 16. इधर कोई नहीं, शायद अपने मुझू भाई को देखने आपके बाजू में बैठे थे.
चला सुरुवात करा. शेवटचा षटक घेऊन येतोय विजय. फुलटॉस बॉल चांगला ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग प्रभावित केले DP 11च्या सर्व गोलंदाजांनी फिल्डरनी देखील. जशी गोलंदाजी तशी फिल्डिंग. स्टंप टू स्टंप गोलंदाजी. फील्डच्या जे सपोर्ट आहे फिल्डिंगचं ते पूर्णपणे मिळतं इथे गोलंदाजाला. टीमची धावसंख्या 17. पुन्हा एकदा चांगला लेट कट. गडी क्षेत्रामध्ये एकच धाव. टीमची धावसंख्या झाली 18 आणि गडी बाद झालेत 6. अजूनही 4 चेंडू शेष आहेत. चांगली कमालीची गोलंदाजी. बाबा एखादा चौकार षटकार मारावे लागतील. टप्प्याचा बॉल आणि धावचित होईल काय. डायरेक्ट बीटची संधी पण नाही. जाऊ द्या एक गेला तरी चालेल पण एक्स्ट्रा जाऊ नये हे सांगत असताना आता पहिल्यांदाच असं वाटतं की विकेट किपर कडून कोणीतरी चुकी झाली. ठीक आहे कधी कधी घडतं की आपण कधी कधी हातात चेंडू येत नाही तर कोणी चेंडू सोडण्यासाठी कॅच सोडण्यासाठी मैदानामध्ये उतरत नाहीत तर ते घडतं कधी कधी आपल्याकडनं. पण आतापर्यंत खूप चांगली किपिंग तरी त्यांनी केलेली आहे या प्रतियोगितेमध्ये आणि ह्या मॅचमध्ये. आणि खरंच अबव 40च्या सर्व खेळाडूंनी फर्स्ट इनिंग असो फर्स्ट हाफ असो सेकंड हाफ प्रभावित केले सर्व खेळाडूंनी. चांगला बॉल सन्मान देण्याचा प्रयत्न होता. वेग भन्नाट होता. बॉल आला. बॉलने काटा बदललाय आणि विकेट किपरनी देखील तो बॉल पकडू शकला नव्हता. वेग भन्नाट होता. 2 बॉल शिल्लक आहेत. धावा झालेत 19. अजून चांगला बॉल आडव्या वाटने खेळलाय. एक धाव केली आहे. दुसऱ्या धावासाठी केलेत. काय करते मुज्जूचा चांगला थ्रो आणि याही देखील चेंडू विकेट किपरच्या हातातून सुटलाय. मुझे भाई काफी नाराज उधर ही अपनी जगह पर खड़े हैं. बताते हुए कि मैंने बहुत ही अच्छा थ्रो दिया था लेकिन आपने पकड़ा नहीं. रनआउट क्यों नहीं किया. शायद मैच के बाद में कुछ बोलेंगे. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल झालाय डॉट. 21 धावा केल्यात आणि 22 धावाचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे मालाड लेजंड DP 11 संघासमोर. चला याच्या नंतरचा सामना राहील एकविरा स्पोर्ट वसई आणि कनक किल्ल्यावर भांडूप. पक्याबाई विजयाबाई टीम आहे तर टॉस करून घ्यायचंय. सेकंड हाफ मधला सेकंड सामना. चला भांडूप कनक किल्ल्यावर तर आलेली आहे. एकविरा स्पोर्ट वसई कुठे आहेत तर या.
चला डीपी 11 फलंदाज पाठवा. चला फिल्डिंग लागलेली आहे तर फलंदाज विनंती असेल की लवकर लवकर जायचे. चला आणि आमच्यापर्यंत नावं पोहोचावं फलंदाजाची आणि गोलंदाजाचंही नाव देखील सांगायचं आहे. बाबू, एलेक्स आणि मोहसिन. एलेक्स आणि मोहसिनची जोडी गेलेली आहे. टीमची धावसंख्या जर का आपण पाहिली जिंकण्यासाठी बनवायच्या मोहसिन आणि एलेक्सची जोडी. तर गोलंदाजी एंडला आहे बाबू. 22 धाबा बनवायच्यात. 30 बॉल 22 धाबा बनवायच्यात. याच्यानंतरचा सामना होईल एकविरा स्पोर्ट्स वसई आणि कणक 11 भांडू. चला जाऊया सेकंड इनिंग कडे. चांगला बॉल पहिल्याच बॉलवरती करण्याचा प्रहार करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता इथे वसींचा पण चांगला बॉल. मोहसिन आणि एलेक्सची जोडी आलेली आहे. मला लेजंड डीपी 11 या संघाला 22 धाबा बनवायच्यात सामना जिंकण्यासाठी. जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅच येतात लो स्कोरिंग मॅच देखील अटीतटीच्या होत्यात आपण पाहिलंय. भले तो सामना टेनिसचा असो इंटरनॅशनलचा असो. पुन्हा एकदा चांगला बॉल कमी गतीने टाकलाय बॉल. शपलून खेळण्याचा प्रयत्न होता. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करत असताना इकडे बाबू. दोन तो बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकले तिकडे बाबूने. हा पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न पण नाही. साइड स्क्रीन आहे. सलग 3 बॉल 3 डॉट. तीन बॉल एकही रन नाही. कमी गतीने टाकला. आता मात्र इथे हलक्या हाताने खेळला. लेगच्या दिशेने एकदा पूर्ण तर आली आहे. दुसऱ्या धावासाठी निघतील का पण नाहीये. बॉलिंग एंडवर आहेत पण आता आले तर प्लेयर. चौथ्या बॉलवरती एक सिंगल धाव आलेले आहे. कमालीची गोलंदाजी ते बाबूची. जर का फिल्डिंग टीमला इथं सामना जिंकायचा असेल डॉट बॉल विकेट घ्यावा लागतील. का लो स्कोरिंग मॅच आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाहीये की कोणता संघ जिंकेल. धावा तरी 22 रुपये तुम्हाला टू विन आहेत पण आशय चेंडू आणि असा ओव्हर आपल्याला मॅच मध्ये आणू शकते. आतापर्यंत 4 बॉलमध्ये एकच धाव आली बाबूच्या या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले कट केले तिथे कव्हर क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. एक धाव आणि गचा क्षेत्ररक्षण जोपर्यंत येतोय फेकी देतोय 2 धावा एलेक्सने ते पूर्ण केल्यात. तर धावा झाल्या 3 चेंडू झाले 5. शेवटचा बॉल
अकोटप्प्याचा बॉल पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये कव्हर बॅक टू बॅक त्या दिशेने एक धावाली षटक क्रमांक पहिल्या संपल्याने पहिल्या समाप्तीच्या नंतर टीमची धावसंख्या झाली बिनबाद 4 रन मालाड लेजंड डीपी लोणार संघ. BM ट्रॉफी आयोजित मलाड चषक 2025 सीझन 4 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 40+ तालुका हा हे सर्व लेजंड हे सर्व तारे सितारे अनुभवी सर्व खेळाडू तुमच्या आणि आमच्या भेटीला आलेत. गोविंदनगर मोठे मैदान या प्रतियोगितेमध्ये खेळण्याचं काही वय नसतं. जोपर्यंत आपण खेळतोय तोपर्यंत आपण खेळत राहा. गोलंदाज कोण आहे? जॉन. पहिलाच बॉल पुढे रन केल्याचा स्टेप आउट केले तिकडे. एक धाव पूर्ण तर केलंय. दुसऱ्या धावासाठी गेलेत आणि 2 धावा इथे पूर्ण केल्यात. 6 धावा झाल्या धाव फलकावरती. पुन्हा दाखवू टप्प्याचा बॉल पण झाडाला चेंडू लागलाय. एलेक्सचा तर सुंदर असा स्ट्रोक होता. मिडल झालाय पण त्यानंतर हे काय घडते. पण बॅकअपला चांगला आहे. तिथे बॅकअप चांगला आहे आणि एकच धाव येतील. मोहसिन एवढा इंटरेस्ट घेतला नाही दुहेरी अक्षर धावासाठी. टीमची धावसंख्या 7. कमी गतीने टाकलेला बॉल लोअर फुलटॉस सुद्धा एक धाव आली आहे. एलेक्स अप्रतिम असे दुसऱ्या धावासाठी जाते पण मोहसिन दुसऱ्या धावासाठी जात नाहीये. एलेक्स मध्ये पाहिले तर अशी भरपूर अशी एनर्जी चांगली तटकाठी चांगली बॉडी दिसते. या वयामध्येही देखील अप्रतिम असं वाटत नाही की 40+ असेल हा खेळाडू. आठ धावा झाल्या धाव फलकावरती. पुन्हा एकदा फ्लायटेड बॉल होता. पंचाचा निर्णय ते व्हाईट बॉल. चला एकविरा स्पोर्ट वसई आल्यात तर टॉस साठी यायचंय. पुन्हा एकदा चांगला बॉल. LBW नाहीये प्रतियोगितेमध्ये डायरेक्ट हिट पण LX अजूनपर्यंत देखील आलेला नाही क्रिसवरती. चला एकविरा स्पोर्ट्स आणि कनेक्ट केल्यानंतर आलेल्या एकविरा स्पोर्ट वसई या टॉस साठी. कारण बराच वेळ आपल्यासाठी आम्ही थांबलो त्याच्यानंतर आपला सामना आहे. चांगला बॉल. ओहो अप्रतिम बॉल. मोहसिनला देखील एक विचारमध्ये पाहिजे की मोहसिन थोडासा डबल माइंडेड झाले की स्ट्रोक खेळायचा तरी कुठे खेळायचं. जर्सी नंबर 27 यहाँ पर राह देख रहे कि रिवर्स मारो. कणक किल्ल्यानंतर आले. चला वसई आलेत काय एकविरा स्पोर्ट्स. चला या टॉस साठी या 10-10 या सर. भांडुपी आणि वसई दोन्ही टीम आलेल्या आहेत. तर प्रकाश सारंग आहेत आमच्यामध्ये. त्यांच्या शुभ हस्ते इथं नाणेफेकीचा कौल होईल. एकविरा स्पोर्ट्स
आणि भांडूपचे आमचे कॅप्टन नागेश शेट्टी. चला कोण जिंकले टॉस? वसई. चला दादा निर्णय पण आपल्याला लवकर सांगायचा आम्हाला. तर विनंती असेल की जास्त थांबवायचं नाहीये, वेळ जास्त घ्यायचा नाहीये, त्वरेने आपण मैदानात जाऊन मॅच चालू करायची. तो पहिल्यावर टाकला तो. तर याच्यानंतर आपल्याला खूप मजा येणार आहे कारण क्रुशियल मॅच असेल, भारी मॅच असेल. याच्यानंतरचा सामना. चांगला बॉल सन्मान दिलाय. एकच धाव एलेक्स आणि मोहसिन. एलेक्सला आपण पाहिलं तर सिंगल डबल मध्ये रोटेट विश्वास ठेवतोय. मोहसिनने 6 चेंडूचा सामना केला आणि 2च धावा बनवल्यात. टीमची धावसंख्या 11 आणि जिंकण्यासाठी अजूनही धावा बनवायच्यात 11. अर्धा पडाव तर आतापर्यंत पार झालाय. पुन्हा एकदा पूल केलाय. खेळाडू आहे तिकडे. मोहसिन तर मारण्याचा प्रयत्न करतोय पण प्रयत्नामध्ये त्याला यश मिळत नाहीये. अकरा धावा धाव फलकावरती. तिसरं षटक चालू असताना पुन्हा एकदा चांगला बॉल पायावरती. इथे बॉल आहे. एक धाव तर इथे घेतलेली आहे आणि एकच धावाची तर संतुष्ट म्हणावं लागेल. अंकित आणि मनोजबाई हे 2 पंचांच्या भूमिकेमध्ये 12 धावा झाल्यात. अजूनही 15 बॉलमध्ये 10 धावा बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. दोन्ही फलंदाज जे आहे एका दुःखामध्ये जास्त विश्वास ठेवत असताना मोठ्या फटक्यासाठी जात नाहीये. पुन्हा एकदा पुढे सरकार लॉंगॉन क्षेत्रामध्ये खेळाडू आहे आणि तिकडे खेळाच्या डोक्यावरून चेंडू परार. 4 चौकार. टीमची धाव संख्या 16 जिंकण्यासाठी 1 हिट अवे टू विन दिस मॅच बाय मलाड लेजेंड DP11. जिंगला बाय हमारे मलाड की चलती फिरती बैंक. चलो भाई देखो आते आते मैंने बोल दिया ना 100 रुपया लग गया भाई. एलेक्सचा चांगला स्ट्रोक. तेच तर स्ट्रोक स्क्वेअर लेग मध्ये तिथे खेळाडू आहे. एकच धाव चांगली फेकी. टीमची धाव संख्या 17 बिनबाद 17. चांगली पार्टनरशिप. एलेक्स खेळतोय 13 आणि मोहसिन खेळतोय 3. हो आडव्या बॅटने आपल्या स्टाइल मध्ये तर फिनिश केलाय मोहसिन. कब तक शांत रखोगे? सीबी स्टार्टिंग से लेके लास्ट तक बोलते रहा कि रिवर्स रिवर्स रिवर्स. भाई आपका कोई नहीं सुना. ये मैच का मैच चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच थोडासा डिस्कस करतोय कारण लो स्कोरिंग मॅच आहे. तर पिंकेश ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 1 ओव्हर 2 रन आणि 2 गडी बाद.
या पिंकेश मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला देण्यात येईल. प्रकाश, मी आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते द्या. काफी खुश यहाँ पर पिंकेश भाई, चेहरे पे मुस्कुराहट इनके. चला वसई टीम, विनंती असेल काय घेतलंय आपण. वसई टीम बॉलिंग. आणि विनंती असेल की 11 स्टार सांताक्रूज